पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे उपयुक्त असलेले शेंगदाण्याचे लाडू आज मी तुम्हाला दाखवणार आहे। उपवासालाही चालतील आणि लहान मुलांच्या डब्यातही तुम्ही देऊ शकता। असे हे लाडू बूस्टर डोसचे काम करणारे लाडू आपण कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे। ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो शेंगदाणे मी घेतलेले आहेत, ते भाजून घेणार आहे आणि लालसर खरपूस ते भाजून घ्यायचे आहेत। आणि ड्रायफ्रूट लागणार आहे। ड्रायफ्रूट आपण जसे पाहिजे तसे आपण तुम्ही घालू शकता, म्हणजे ज्या तुमच्याकडे जे असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता। काजू, बदाम, पिस्ता आणि सूर्यफूल, वॉटरमेलनचे बिया ह्या सगळ्या मी भाजून घेतलेल्या आहेत आणि ते आपण एका ताटात थंड करायला ठेवूया। आता हे सगळं भाजून झालेलं आहे, ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। ते थंड झालेलं आहे तर आपल्याला ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मिक्सरला आपण लावताना गूळ टाकायचा आहे त्यामध्ये। तर पिवळा गूळ आहे आणि ऑर्गॅनिक गूळ आहे। मी ऑर्गॅनिक गूळ वापरते, तर तुम्ही जो तुम्हाला आवडेल तो गूळ तुम्ही वापरू शकता। आणि गूळ पण मी अर्धा किलो घेतले। आपले शेंगदाणे अर्धा किलो आहेत, तर गूळ पण मी अर्धा किलो घेतले। त्याचे तुकडे करून घेतलेत आणि थोडं थोडं करून आपण मिक्सरला हे लावून घेणार आहोत। बघा याप्रमाणे हे अर्धा किलो गूळ आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि ते ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे जे भाजून ठेवलेले, थंड करत ठेवलेले होते, ते आपण थोडं थोडं करून त्यात घालून घेणार आहोत आणि थोडंसं जाडसर अशी पूड करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपलं ते करून झालेलं आहे। ह्याच्यात थोडासाही तुपाचा न वापर करताही तुम्ही लाडू वळू शकता। बघा ह्याप्रमाणे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि लाडू वळून घेऊया। बघा याप्रमाणे आपण लाडू वळून घ्यायचा आणि सजवताना आपण त्याच्यावरती कोणतेही ड्रायफ्रूट आपण लावू शकता। बघा याप्रमाणे त्याला सजून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचं आहे। याप्रमाणे मी सगळे लाडू करून घेणार आहे। गूळ असल्यामुळे आपल्याला तुपाचा वापर नाही केला तरी चालेल, कारण गुळामध्ये ओलसरपणा असतो आणि शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटमध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे स्वतःचं तेल असतं, त्यामुळे आपण हे लाडू सहजपणे वळवू शकतो। पावसाळ्यात बूस्टर डोसचं हे काम करतात। तर हे तुम्हाला लाडू जर आवडले असतील तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।